आधारित नाटिका सादरीकरण. तर इयत्ता 8वी आणि 9वीच्या मुलांनी एक नाटिका बसवले, ते आता आपल्यासमोर सादर केले. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आम्ही एक नाटिका सादर केलेली आहे आणि त्या नाटिकेचा प्रसंग असा आहे, गोविंदराव, सगुणाबाई आणि ज्योतिबा हे तिघही जनाईच्या शेतात कामाला जात असत. जनाई हे त्यांच्या शेताचं नाव होतं. त्यावेळी प्रपंचाला मदत म्हणून सावित्रीबाई फुले एका इंग्रज साहेबाकडे कामाला जात होत्या. तिकडचा स्वयंपाक उरकून, तो रांधून, तो घेऊन त्या जनाईच्या शेतात येत असत. मग कामातनं सवड मिळाली की ज्योतिबा वाचत बसत असायचे. ज्योतिबांना सावित्रीबाई फुले शेतीबाई या नावाने हाक मारत असत. एक दिवस त्यांच्या कामावर खुश होऊन त्यांच्या मॅडमना त्याने एक चित्राचं पुस्तक दिलं होतं. आता पाहूया पुढे काय झालं ते. शेतीबा ओ शेतीबा, शेतीबा ओ शेतीबा, मला पुस्तक वाचून दाखवाल का? छान, पण कुणी दिलंय पुस्तक? मी त्यांच्याकडे काम करते, इंग्रजी मॅडमनी. आज तू माझ्या मनातलं बोललीस. अज्ञानाला ज्ञान देण्याचा मार्ग दाखविलास. आजपासून मी तुला शिकवणार. काय खरंच तुम्ही मला शिकवणार? त्या इंग्रजी मॅडम सारखं त्या कशा फाडफाड बोलतात, फाडफाड वाचतात, झराझरा निघतात, त्यांना बघून मला हेवा वाटतो. मग फक्त हेवा कशाला? आणाची पाठी निकडू. सगुणा, गोविंदराव तुम्ही या. सावित्री सोबत तुम्ही शिकाल. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी त्यांचं घर शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांना शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मिचेल मॅडमची नॉर्मल स्कूल या शाळेची निवड करण्यात आली. मिचेल मॅडमची नामांकित शाळा होती. मिचेल मॅडमनी सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाई यांची कसून परीक्षा घेतली आणि मगच त्यांना 3री या इयत्तेत प्रवेश दिला. अशा प्रकारे सावित्रीबाईंनी त्यांचं संपूर्ण शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांनी मुलींना कशा प्रकारे शिकवलं पाहूया आपण या पुढील प्रसंगामध्ये. वा, छान. काय करताय? पुस्तक वाचताय. तुम्ही लिहायला वाचायला शिकलात हे पाहून मला फार आनंद झाला. पण मला इथवरच थांबायचं नाही. परिसरातील संपूर्ण स्त्रिया शिकल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी आपण शाळा सुरू केली तर? शेतीबा तुमचे विचार नेक आहेत, पण हो, पण काय? आपल्या समाजातील लोक मुलींना शाळेत पाठवतील का? आपण मुलींसाठी वेगळी शाळा काढू. पण त्यांना शिकवणार कोण? तुम्ही आहात ना. मग काय, मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही हे काम अगदी नेटाने कराल. परिसरातील मुलींना सावरूनही घ्या. एवढा विश्वास माझ्यावर टाकत मी फार धन्य झाले. पण शाळेसाठी जागा? शाळेसाठी जागा बुधवार पेठेत तात्यासाहेब भिडे यांचा मोठा बंगला आहे. ते फक्त 4 लोक राहतात. ते पुरोगामी विचाराचे आहे. ते आपल्याला नक्की मदत करतील. आता म्हणजे आणायची तरी कुठून? आपण घरोघरी फिरून शिक्षणाचे महत्व पटवून देऊ. चला ऐकूया. सगुणा, गोविंदराव आशा, हे आशा. काय काम आहे? अहो, आशाच्या मुलींसाठी शाळा सुरू करते. आशालाही पाठवा आमच्या शाळेत, ती लिहायला तर शिकेल. नको मुलीला शिकवा म्हणजे पाप आहे. पोर शिकली तर तिच्या अंगाला आया पडतील. असं काही नसतं. ही सगळी अंधश्रद्धा आहे. आशाची आई काय ओरडताय? अहो, सुमनची आई आम्ही मुलींसाठी शाळा सुरू करतोय. सुमनलाही पाठवा आमच्या शाळेत, ती लिहायला तर शिकेल. काय सुमन चालत? बायाने शिकलं तर त्यांचं कपाळ लवकर पांढरं पडलं. नाही सुमनला शाळेत पाठवणार. काय चाललंय? मी ऐकते ते खरं आहे काय? पोरींची सल्ला लोक शाण घालतील तोंडात. वेळ नाही करणार मी माझ्या लेकीला साधे दिले. थांबा, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. या, बसून घ्या. लेकीनं तुम्ही या, बसा. घ्या. स्त्रियांनी शिकल्यावर अन्नात आया पडत नाही. विवाहित स्त्रियांचे कपाळ पांढरे होत नाही. एवढंच काय, तर विद्येची देवता सरस्वती ही पण एक स्त्रीच आहे. हे समजून घ्या की एक स्त्री शिकली तर ती आपल्या मुलाबाळांना शिकवेल. असा अख्खा कुटुंब शिक्षित होईल. त्यानंतर समाज शिक्षित होईल. असा करत आपला संपूर्ण देश साक्षर होईल. आणि तो अशा प्रकारे सुवर्णदायी आणि क्रांतिकारी दिन उजाडला. तो दिवस होता 1 जानेवारी 1848. शाळा अगदी साफसून झाडून ठेवली होती. सगळीकडे रंगरंगोटी केली होती. जमीन शेणानं सारून घेतलेली होती.
भिंतीच्या मध्यभागी एक फळा टांगला होता आणि सावित्रीबाई फुले ह्याच त्या शाळेच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या होत्या. मुलीने पहिला शब्द कोणता शिकवला असेल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शब्द होता आई. त्रिखंड वेढून टाकणारा हा शब्द. मुली आनंदानं आई हा शब्द गिरू लागल्या. मुलींना पहिला शब्द आई शिकवणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या स्त्री शिक्षणाच्या आईच होत्या. आम्ही त्यांच्या जीवनावर एक गीत सादर करणार आहोत आणि त्या गीताचे बोल आहेत, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही शाळा शिकणार, खूप मोठेच होणार. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आमच्या सावित्रीबाईंनी पुण्यात शाळाच काढली, आमच्या सावित्रीबाईंनी पुण्यात शाळाच काढली. आम्हा सर्वांना शिकवून आमची शिक्षिका ती झाली, आम्हा सर्वांना शिकवून आमची शिक्षिका ती झाली. आमच्या बनल्याच्या माय घेऊन सर्वांचा आरोष, आमच्या बनल्याच्या माय घेऊन सर्वांचा आरोष. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. शेण चिखलाचा सडा अंगावर घेऊन या, शेण चिखलाचा सडा अंगावर घेऊन या. त्या परीच्या बनल्या महाराष्ट्राच्या शिक्षिका, त्या परीच्या बनल्या महाराष्ट्राच्या शिक्षिका. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. खूप शिकून सवरूनी सन्मान मिळाला स्त्रियांना, खूप शिकून सवरूनी सन्मान मिळाला स्त्रियांना. आमचा सर्वांचा सलाम त्या सावित्रीबाईंना, आमचा सर्वांचा सलाम त्या सावित्रीबाईंना. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. स्त्रिया पंतप्रधान झाल्या, स्त्रिया राष्ट्रपती झाल्या, स्त्रिया पंतप्रधान झाल्या, स्त्रिया राष्ट्रपती झाल्या. आमच्या अनेक स्त्रियांनी विमान मेट्रो चालवल्या, आमच्या अनेक स्त्रियांनी विमान मेट्रो चालवल्या. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. एक स्त्री शिकली आणि मुले शिकली, एक स्त्री शिकली आणि मुले शिकली. देशाची प्रगती झाली स्त्री शिक्षणाने झाली, देशाची प्रगती झाली स्त्री शिक्षणाने झाली. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही शाळा शिकणार, खूप मोठेच होणार, आम्ही शाळा शिकणार, खूप मोठेच होणार. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी,